नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलवर स्वागत आहे, ज्याचं नाव आहे दीपास लाईफ. तर आपण 4-5 दिवस माहेरी होतो, तर आता आपण निघालो आहे पुण्याला. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण गाडीत का ब्लॉग बनवतो आहे. तर घरून निघताना ब्लॉग काही करणं शक्य झालं नाही, कारण की घरी म्हटल्यावर माहेरी म्हटल्यावर आईचं प्रेम, भावांचं प्रेम, त्यांचे लाड वगैरे जाता जाता तो काही ब्लॉग करणं शक्य झालं नाही. तर म्हणून मी आता गाडीत बसल्यावर ब्लॉग करते. तुम्हाला नंतर दिसेलच सर्वांचं प्रेम किती आहे ते. तर त्यामुळे मी ब्लॉग हा गाडी स्टार्ट करते आहे आणि नंतर घरचं तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे. तर चला, आपला परतीचा प्रवास हा चालू झाला आहे. तर आपल्याला जायचं आता बुलढाणा ते पुणे. तर सेम आपला रूट तोच असणार आहे जो आपण येतानाचा रूट होता. तर बघा आमची गाडी किती भरली आहे ती सामानाने. आम्हाला जागासुद्धा नाही बसायला, एवढं सामान हे माझ्या आईने दिलं आहे. खूप सारं सामान आहे. तर आम्ही आता निघालो आहोत. तर त्याआधी आम्ही पेट्रोल टाकून घेत आहोत, कारण की तिकडनं आपली गाडी CNGवर येते, पण इकडनं मात्र आपल्याला पेट्रोलच टाकायला लागते, कारण की इकडे आपलं संभाजीनगरपासून पुढे CNG नाही आहे, त्यामुळे पेट्रोल टाकावं लागते. तर चला, तर मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आणि तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर घरून निघायच्या आधी सामान भरून घेऊ गाडीमध्ये. आणि तुम्ही बघू शकता माझे दोन्ही भाऊ गाडी सामान भरत. बाय बाय चल बोल, बाय बाय चल बोल बाय. जे कान टोचले ना त्यामुळं. तर चला, आता निघायची वेळ झाली आहे. तर सर्वांचा आशीर्वाद घेऊन निघूया. तर बघा, इथं आता संस्कृती माझ्या बाबांचा आशीर्वाद घेत आहे, जे की मागच्या वर्षी एक्सपायर झाली आहे आणि आम्हाला सोडून खूप लांब निघून गेली. ही माझी आई संस्कृती नमस्कार करते आईला. चला बाबा, बाय बाय. चला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती चलो घर पे चलो, मामाच्या गाव में चलो. मामाच्या घरून आपल्या घरी जायचं आता. कुठून जायचंय? आपल्या घरी पुण्याला. कुठून जायचंय पण? बुलढाणा, संभाजीनगर, अहिल्यानगर आणि पुणे. हा, मग आपली गाडी आपली गाडी घेऊनच चाललो ना आपण. तर इथून आपला घाट सुरू झाला आहे. तर आता तुम्हाला रात्रीचं तर तुम्हाला काही दिसणार नाही, तर तुम्हाला मी स्पेशल राजूर घाटाचा व्हिडिओ दाखवलेला आहे, तर नक्कीच तुम्ही तो बघितला असेल. तर बघा, हा घाट आहे, पूर्ण डोंगराळ भाग आहे. रात्रीचं काही एवढं क्लिअर दिसत नाही. तर आता पोहोचला आम्ही बुलढाण्यामध्ये. आमच्या गावावरून फक्त 12-13 किलोमीटरच बुलढाणा आहे. तर ते त्यामध्ये 7-8 किलोमीटरचा घाट आहे. तर आम्ही पोहोचला बुलढाण्यामध्ये. इथून जायचं आता आपल्याला संभाजीनगर. पप्पा तुम्ही चलत नाही, तिथं कधीच नाही हरले होते. शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी.
शिवाजी महाराज नाही म्हणा ते शिवाजी महाराज नाहीये, छत्रपती संभाजी महाराज आहे. इथं मग इथं शिवाजी महाराज आहे. दगड असते ना ते पण शिवाजी महाराज. तर आता आलो आहे आपण बुलढाण्याला. तर शंकुला दिसली आईस्क्रीम, शंकुला आईस्क्रीम खायची आहे म्हणून आपण थांबलो आहे. तर शंकू खालचा आईस्क्रीम न घेता तर शंकुला आईस्क्रीम घ्यायची आणि आम्ही आमच्यासाठी लस्सी घेणार आहोत. छान आहे, या लस्सी प्यायला. आणि आपण पोहोचलो आहे संभाजीनगरला. आणि आता आपण इथून आपला सरळ रूट आहे अहिल्यानगरचा. थांबलो आहे जेवण करण्यासाठी हॉटेल साई राजवर. संभाजीनगर ते अहिल्यानगर या रोडवर हे हॉटेल आहे आणि खूप छान असं पार्किंग वगैरे, गार्डन, लहान मुलांसाठी खेळणारे सुद्धा आहे आणि स्पेशल फॅमिली हॉटेल आहे. त्यासाठी आपण इथं जेवणासाठी थांबलो आहे. चला आता आपण आधी जेवण करून घेऊ आणि नंतर पुढे निघूया. हॉटेलमध्ये आले सर जेवण करायचं ना आपल्याला. गरमागरम रोटी आणि शेवभाजी. तर आता आपलं जेवण करून झालं आहे. मस्त शेवभाजी, गरमागरम शेवभाजी आणि रोटी होती. तर जेवण झालं आहे आता आपलं. तर आता आपण निघूया. त्याआधी आम्ही हंसूला गेलतो. अंधारामुळे काही दिसत नाहीये, त्याची लाईट बंद झाली. शंकूचे पप्पा बिल करताय तोपर्यंत सांगितलं तुला जोडायला आलो. तर चला मग आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया.
मंडळी. तर व्हिडिओचा एंड करायचा राहून गेला होता, कारण सकाळी आम्ही पोहोचलो 5:30 पावणे 6ला. तर रात्रभरचा प्रवास आणि रात्रभरचं जागरण, त्यामुळे खूप झोप येत होती. म्हणून सकाळी आल्या आधी आराम केला आणि आता उठून छानपैकी फ्रेश वगैरे होऊन म्हटलं चला व्हिडिओचा एंड करायचा आहे. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.